टी व सीटेट एक्झाम संदर्भात शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 29 मे 2026ला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल या ठिकाणी दिलेला आहे। टी आणि सीटेट संदर्भात या रिव्ह्यू पिटिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला आधीचा निर्णय बहुतांश कायम ठेवला आहे। न्यायालयाने सांगितले की जे शिक्षक आधीपासून सेवेत आहेत त्यांनी टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की RT ॲक्ट 2009 नुसार दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, त्यामुळे शिक्षकांनी टी पात्रता मिळवणे आवश्यक आहे। रिव्ह्यू पिटिशनमध्ये विविध राज्य शिक्षक संघटना आणि शिक्षकांनी असा युक्तिवाद केला होता की जुन्या शिक्षकावर टीची अट लागू करू नये। ही अट नंतर लागू करण्यात आली असल्याने ती मागील नियुक्तीवर लागू करणे चुकीचे आहे, तसेच 2 वर्षाचा कालावधी अपुरा आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने हे युक्तिवाद मान्य केले नाहीत आणि सांगितले की कायद्यात सुरुवातीपासूनच हेतू असा होता की सेवेत असलेल्या शिक्षकांनाही आवश्यक पात्रता मिळवावी। न्यायालयाने हेही म्हटले की मुलांचे दर्जेदार शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहे, त्यामुळे टी नसलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत ठेवता येणार नाही। मात्र न्यायालयाने एक महत्त्वाचा दिलासा दिला। आधीच्या निर्णयात टी उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता, तो आता वाढून 3 वर्ष करण्यात आला। म्हणजे संबंधित शिक्षकांनी आता 31 ऑगस्ट 2027 अगोदरची तारीख होती, मात्र आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीत मुदतवाढ केली आहे। न्यायालयाने राज्य सरकारचा सूचना दिली की शिक्षकांना योग्य संधी मिळावी म्हणून टी परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचा प्रयत्न करावा। शेवटी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की यानंतर मुदतवाढीसाठी कोणतीही मागणी स्वीकारली जाणार नाही आणि सर्व रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आल्या आहेत। म्हणजे आपल्या सर्व शिक्षक बांधवांना पदोन्नतीसाठी आणि आपले शिक्षण पेशात कायम राहण्यासाठी, शिक्षक पेशात कायम ठेवण्यासाठी आपल्याला टी पास होणे बंधनकारक केले आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।